मॉर्निंग मित्रांनो. काल कोल्हापुरात आलो. नरसोबाच्या वाडीचं दर्शन घेतल्यानंतर इथं हॉटेल गोकुळमध्ये आलोय. काल रात्री देवीच्या दर्शनाला गेलो, देवीचं दर्शन घेतलं छान, आणि आता पुन्हा एकदा चाललोय. हे आता हे सगळे असं प्रसाद वाटप वगैरे, जे तिरुपतीचा वगैरे प्रसाद होतो ना, ते सगळ्यांचे असे पॅकेट्स सेपरेट केलेत. हे सगळं आत्ता इतका वेळ सुरू होतं. आता मी आणि अतुल दादा निघालोय देवीच्या दर्शनासाठी. पुन्हा एकदा देवीचं दर्शन घेणार, इथं येऊन गोकुळ हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करणार आणि इथून पुण्याला निघणार. जाताना काशिळीच्या इथं पालीचा खंडोबा आहे, त्या खंडोबाचंही दर्शन आम्ही दरवर्षी घेतो. जाताना आपण तिथं थांबूया. चला तर मग आधी देवीच्या दर्शनाला जाऊया. गोकुळ हॉटेलच्या खाली आल्यावरतीच आपल्याला एक रिक्षा स्टँड आहे, तिथनं रिक्षात बसलो आणि आम्ही महालक्ष्मी मंदिरात जाण्यासाठी निघालो. रिक्षा इथून साधारण 50 रुपये घेतात आपल्याला मंदिरात जाण्यासाठी. मंदिरात आलो, देवीचं खूप छान असं दर्शन लाभलं. मित्रांनो, काल रात्री मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सध्या महालक्ष्मी मंदिरात जीर्णोद्धाराची मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. त्यामुळं महाद्वारकडचा जो भाग आहे, तिथून देवीचा समोर असलेला जो सभामंडप होता, जिथनं आपण मुखदर्शन घेऊ शकत होतो, तो सभामंडप आता काढण्यात आलेला आहे आणि तिथं जीर्णोद्धाराची कामं सुरू आहेत. आम्ही मंदिरात आत जाऊन देवीचं दर्शन घेतलं होतं आणि आता इथून आम्ही बाहेर पडलो. मंदिरातून बाहेर पडलो, पुन्हा रिक्षा केली आणि आता आम्ही थेट गोकुळ हॉटेलमध्ये आलो, कारण आम्हाला ब्रेकफास्ट करायचा होता. का तुला दादा कशी मिसळ? सुंदर ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही आमच्या बॅगा गाडीत भरल्या आणि आता आम्ही निघतोय ते काशीळच्या इथं असलेल्या खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी. झालं का तुझं कम्फर्टेबल? जय शिवाजी. गणपती बाप्पा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कराडचा नवीन ब्रिज बांधकाम सुरू आहे. मित्रांनो, कराड ते कोल्हापूर हे 70-75 किलोमीटरचं अंतर आहे, ज्यासाठी आम्हाला आज 1.5 तास लागला. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की कोल्हापूरपासून कराडपर्यंतच्या वाटेमध्ये बऱ्याच ठिकाणी कामं सुरू आहेत. रस्त्याचे एकपदरी रस्ता आहे, त्यामुळे अत्यंत सावधपणे, व्यवस्थितपणे आपल्याला गाडी चालवायची आहे. ते शूटिंग मी आपल्याला दाखवू शकलो नाही, कारण मी स्वतः गाडी चालवत होतो. कराडपासून मात्र पुढं आपण जसं येतो तसा रस्ता बऱ्यापैकी आपल्याला मोकळा मिळतो आणि असा प्रवास करत आम्ही 1:30 वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा महामार्गावरच्या काशीळ या गावात पोचलो. आपल्याला काशीळमधून डाव्या हाताला वळायचं आहे, जिथून 5 किलोमीटर आतमध्ये पाल नावाचं एक गाव आहे आणि इथं आहे पालचा खंडोबा. आम्ही आलो आता पाल. पालीच्या खंडोबाला आलो. 37 आहे टेम्परेचर आता. 37. गाडी आम्ही रस्त्याच्या कडेला एका पार्किंगच्या ठिकाणी लावली आणि मग इथून आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो. मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार नाही आहे बरं का. आम्ही जिथनं जातोय हे एक पाऊल वाट आहे, एक शॉर्टकट आहे हा. जय मल्हार. जय मल्हार. अशा पद्धतीनं
यावर्षीची दक्षिण भारताची ट्रिप समाप्त होते. श्री म्हाळसाकांताचं दर्शन घेऊन आता आम्ही पुण्याच्या दिशेनं निघालो. पुन्हा आम्ही 6 जण भेटू आपल्याला पुढील वर्षीच्या प्रवासात. व्हेरी गुड. श्री म्हाळसाकांताचं खूप सुरेख सुंदर असं दर्शन घेतलं आणि इथून बाहेर पडलो. मित्रांनो, गाडीत बसून पुढे निघेपर्यंत दुपारचा आता 1:30 वाजला होता आणि पुढच्या अर्धा तासात आपण साताऱ्यात जर पोचलो तर कुठं जेवायचं यावर आमची चर्चा सुरू झाली होती. ते व्हेज आहे ना ते. दनपुडे बंद झाले सगळे असले तर फक्त कोकणात गेलं काही झाडी, बाकीचं सगळं हायवेनेच फिरायला लागतं. वासाड झाडी सावली बंद. पुढच्या 5-10 वर्षात हे पण गेलेलं असेल. काय सांगता येत नाही. अगदी बरोबर. दुपारी 2-2:15च्या दरम्यान आम्ही सातारा शहरात प्रवेश केला. सातारा शहरापासून काही किलोमीटर पुढे गेल्यावरती मुख्य महामार्गावरती डाव्या बाजूला सद्गुरू नावाचं एक शाकाहारी हॉटेल आम्हाला दिसलं आणि म्हणून मी इथं जेवायचा निर्णय घेतला. आम्ही कोल्हापुरात सकाळी ब्रेकफास्ट केला होता, त्यानंतर खाणं असं काही झालेलं नव्हतं, त्यामुळे जेवणाच्या वेळेत आम्ही योग्य ठिकाणी पोचलो होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यापूर्वी प्रवासात असताना या हॉटेलमध्ये थांबण्याचा योग आला होता. इथं आम्ही जेवलो होतो, त्यामुळे इथल्या पदार्थांचा एक अंदाज होता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की इथून पुण्याचा प्रवास आमचा अजून 1.5-1 तासाचा होता. पुण्यात जाईपर्यंत 4 वाजणार होते आणि मग पुण्याच्या अलीकडे कुठेतरी थांबून जेवण्यापेक्षा आता साताऱ्यातच आपण थांबू, जेवणाच्या वेळेत आलोय तर इथंच जेवण करू, हा आम्ही निर्णय घेतला होता. मंडळी, 8 दिवसांपूर्वी सुरू झालेला प्रवास आज आता आमचा समाप्त होणार आहे. या प्रवासात साधारण 2,500 किलोमीटरचा आम्ही प्रवास केला. या प्रवासात पहिल्यांदाच आम्ही सोलापूर मार्गे दक्षिण भारतात गेलो आणि त्या रस्त्यांची माहिती आपल्याला पहिल्या ब्लॉगमध्ये दिलेलीच आहे. पुण्यात आम्ही महामार्गावरती एका ठिकाणी गाडी थांबवली कारण आमचे काही जोडीदार इथं उतरणार होते. काही जणांना त्यांच्या घरचे वाटेत भेटणार होते. तुझी आली का गाडी? तुझं घेतलं का? तुझं सामान घेतलं का? खायचं घेतलंच आत्ता ते? हे कुणाचं आहे? तू खायला जे घेतलं होतं ते घेतलंस का? मी काय आणि प्रसाद आणि ते आहे ना सगळा? तुझे कपडे घेतले का? तू घेतले का ना कपडे? हा, दनपुडींच्या बॅग मध्ये. मित्रांनो, 8 दिवस आम्ही एकत्र होतो. कधी कधी असं होतं की आपली एखादी वस्तू मित्राच्या बॅगेत असते, त्याची एखादी वस्तू आपल्याकडं आपण ठेवलेली असते. प्रवास जसा समाप्त होतो आणि मग तेव्हा या सगळ्या गोष्टी आठवणीत ठेवणं जरा अवघड असतं आणि अशा या गमती जमती आमच्या शेवटच्या दिवशी सुरू होत्या.
नमस्ते. हे नगरसेवक कुठली पाणी घाले त्यांच्या वहिनी नगरसेवक आहे. हे अरे सरळ नाही कुंडलीत बसवली. त्यानं नाही घेतलं. काय राहिलंय का तुला? मी निघालोय सचिनच्या इथनं. आता कसं बलं वाटतंय ना. वाडकर कसा बसतो असा मित्र तुमचा आहे. नुसता कुहासा. मी दाखवणार आहे त्यांना. तुम्ही कसं बसतात वाडकर? आज कटून सांगितलं की. बाय बाय. बाय बाय अतुल दादा. थँक्यू ऑल. भेटू. नमस्कार मंडळी. 2,500-3,000 किलोमीटरचा प्रवास करून म्हणजे पुणे ते तिरुपती, तिरुपती ते श्रीशैल्यम, श्रीशैल्यम ते हैदराबाद ते माणिकप्रभूंचं दर्शन घेऊन गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर, हे नरसोबाची वाडी आणि मग कोल्हापूर आणि मग येताना काशीळच्या इथं असलेल्या पालीच्या खंडोबाचं दर्शन घेऊन पुण्याला आलो आणि खूप सुंदर अशी यात्रा समाप्त झाली. आम्ही सुखरूप पोचलो सगळे. या प्रवासादरम्यान आपण सर्वांनी खूप सुंदर असा प्रतिसाद दिला या सिरीजला. त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आता ह्या प्रवासादरम्यान मला बरेच जण पैशांबद्दल विचारत होते की बाबा खर्च किती आला, एकूण डिझेल किती लागलं. तर याचा एक ॲव्हरेज असं काढलेलं आहे की आम्हाला सर्व मिळून 1,20,000 रुपये खर्च आला या ट्रिपसाठी. तर यातला सगळ्यात मोठा खर्च जो असतो ना आपला, जेव्हा आपण गाडी घेऊन जातो, रस्त्यानं प्रवास करतो, त्यावेळेस इंधनाचा, दुसरा असतो राहण्याचा, मग तिसरा येतो आपला खाण्याचा आणि मग त्यानंतर इतर खर्च म्हणजे टोल आहे, पार्किंग आहे, तिकीट्स आहेत, असं आहे. तर याची एक थोडक्यात माहिती द्यायचा मी प्रयत्न करतो. आम्हाला जो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे डिझेलचा खर्च किती आला ते मी तुम्हाला सांगतो आधी. तर ते साधारण डिझेलसाठी आम्हाला लागला होता 26,000 रुपये. आम्ही जे राहिलो म्हणजे ज्या हॉटेल्समध्ये राहिलो ते साधारण 39,000 रुपये तो खर्च आला. आणि मग त्यानंतर तिकीट जे आहेत म्हणजे आता तुम्हाला जसं मी म्हणालो की रामोजी फिल्म सिटीचं एंट्रन्स जे होतं ते पर हेड 2,000च्या आसपास 1,700 होतं. त्याच्यात 10,500 रुपये आमच्या 6 जणांचं झालं. तर ते तिरुपतीचं दर्शन होतं ते आमचं 6 जणांचं. ते पद्मावती माताचं दर्शन घेतलं. तिथंही आम्ही सगळीकडे जिथं शीघ्र दर्शन पैसे देऊन तिकीट मिळणार आहे हे या पद्धतीनं आम्ही तिकीटं घेतली होती. तर ही जी रक्कम आहे ही साधारण एक 17,500 रुपये त्याची आहे. असा हा आमचा खर्च होता. आणि खाण्यापिण्याचं जर आपण म्हणाल तर एका दिवसाचे 6 जणांचे आमचे म्हणजे ब्रेकफास्ट टू डिनर असं जर एक ॲव्हरेज काढलं तर 4,500 रुपये एक सरासरी मी आपल्याला रक्कम सांगतो. म्हणजे 4,500 रुपये दररोज आम्हाला खाण्यासाठीचा खर्च लागत होता. असा आमचा हा खर्च 1,20,000 असा सगळा झालेला आहे. या संदर्भात आपल्याला अजून जर काही माहिती हवी असेल तर आपण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मला जी काही माहिती आपल्याला देणं शक्य असेल मी आपल्याला नक्की देईन. आपण या सिरीजला खूप सुंदर प्रतिसाद दिला त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद. माझ्या पुढच्या प्रवासाला पण आपला असाच प्रतिसाद मिळो ही अपेक्षा. नमस्कार.